हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला ना म्हणीवर आधारित एक गोष्ट सांगणार आहे। आपल्या गोष्टीचं नाव आहे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी। सुरू करायची गोष्ट। चला। एकदा काय होतं माहिती आहे, रामपूर नावाचं ना एक गाव असतं। त्या गावामध्ये खूप दुष्काळ पडलेला असतो। सलग 2 वर्ष पाऊस अजिबात नसतो। त्यामुळे काय होतं, शेतामधली सगळी पिकं जळून गेलेली असतात। शेतात पिकं होतच नाहीत। सर्वत्र भीषण परिस्थिती निर्माण झालेली असते। चाऱ्याअभावी काय होतं, पाण्याअभावी, चाऱ्याअभावी सगळी वासरं, गाई, गुरं मृत्युमुखी पडू लागतात। रामपूर गाव असतं ना, ते अगदी तसं छोटं असतं। गावात शेतीशिवाय दुसऱ्या रोजगाराच्या कुठल्या संधीच नसतात। त्यामुळे दुष्काळ पडल्यानंतर गावातील लोकांनी दुसऱ्या गावी जाऊन रोजगार शोधला। तिथे रोजगार मिळाल्यानंतर ती माणसं आहे त्या परिस्थितीत थोडी राहू लागली। कमाई काही फारशी नव्हती। कसं बसं हातातोंडात अन्न मिळत होतं, बस इतपत। पण ठीक होती। गावातील दुष्काळापेक्षा काही दिवस इथे राहिलेलं बरं असा त्यांचा एक विचार होता। रामपूर गावातील लोक त्या दुसऱ्या गावातच आनंदाने राहू लागले। मग रामपूरमध्ये बायजा आणि सदोबा असं एक दाम्पत्य राहत होतं। त्यांना सगुणा नावाची एक मुलगी होती। मोल मजुरी करून ती पैसे कमवून घरी आणत असे। सदोबा मात्र मुलखाचा आळशी आणि 1 नंबरचा कामचुकार होता। पण ही बायजा मात्र न खूप कष्ट करायची। दुसऱ्याच्या शेतात जाऊन दिवसभर राबायची। त्याला ना पहिल्यापासूनच कामाचा कंटाळा होता। त्यात आता गावात दुष्काळ पडल्यामुळे कामच नव्हतं। त्यामुळे सदोबा नेहमी आपला पलंगावर झोपूनच असायचा, काहीही काम करत नसे। त्याचा देवावर मात्र प्रचंड विश्वास होता। देवच आपलं घर चालवेल अशी त्याची एक खात्री होती। त्याच्या ह्या वृत्तीमुळे ना बायजाला कायम काम करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं। बायजाने मिळवलेल्या पैशातून इतके दिवस कसं बसं घर चालवलं। पण आता मात्र तिचा देखील नाईलाज झाला होता। गावातील बहुतेक लोकांनी दुसरीकडे स्थलांतर करून काम शोधलं होतं। त्यामुळे बायजाला देखील असं वाटत होतं ना की आपण पण दुसऱ्या गावात राहायला जाऊ, तिथे काहीतरी काम शोधू, पैसे मिळतील। मग तिने लगेच आपला हा विचार सदोबाला बोलून दाखवला। पण सदोबा काय, 1 नंबरचा मुलखाचा आळशी माणूस। तो बायजाला म्हणाला, अगं उगाच कशाला आपण गाव बिव सोडून दुसरीकडे जायचं। देवाला जर आपली काळजी असेल ना तर तो आपल्याला काहीतरी काम नक्की देईल, तो करेल आपली सोय। त्यावर बायजा त्याला म्हणते, अहो सदोबा, तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काही काम मिळणार आहे का? नाही मिळणार। आपण काहीतरी प्रयत्न केले तरच देव आपल्याला मदत करेल की नाही। आणि तुम्ही तर काहीच करत नाही, पलंगावर झोपून राहता, कसं होईल मग? या मुद्द्यावरून दोघांच्या मध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं। सदोबाला वाटत होतं की आपल्या पाठीशी तर देवच उभा आहे, मग आपण कशाला प्रयत्न करायचे? आपल्याला काही गरजच नाही, आपल्या नशिबात जे असेल ते घडेल आणि देव आहे। बायजाला वाटत होतं की आपण प्रयत्न केल्याशिवाय देव आपल्याला काही देणार नाही। पण काय उपयोग? शेवटी बायजाला शांतच राहावं लागलं। सदोबा काही दुसऱ्या गावी जायला तयार नव्हता। कारण मग त्यानंतर न सगळीच लोक हे गाव सोडून दुसऱ्या गावी जायला लागली। 4 दिवसांनी बायजाची एक मैत्रीण असते, ती दुसऱ्या गावातून तिला निरोप पाठवते की तिथे एक छोटासा कारखाना सुरू झालाय, तू पण ये, या कारखान्यात कामगारांची गरज आहे। तू आणि तुझा नवरा दोघेही जर इथे आलात तर तुम्हा दोघांनाही काम मिळेल। हे ऐकून बायजाला अतिशय आनंद होतो। बायजानी लगेच सदोबाला ही बातमी सांगितली। पण सदोबावर काही परिणाम झाला नाही। उलट तो तिलाच म्हणाला की अगं कारखाना सुरू झालाय हे खरं आहे, पण आपल्या नशिबात काय आहे आपल्याला काही माहिती आहे का? तिथे आपल्याला काम मिळणार आहे का? परमेश्वराची इच्छा असेल तर मिळूनच जाईल ना, त्यासाठी आपण कशाला जायचं तिथे? हे बघ, आपल्या जर नशिबात असेल ना तर तो कारखाना या गावातच येईल आणि आपल्या दोघांनाही आयतं काम मिळेल। सदोबाचं हे बोलणं ऐकून बायजानी कपाळावर एक हात मारून घेतला। आपल्या नवऱ्याच्या या मूर्खपणावर हसावं की रडावं हेच तिला कळेना।
काही दिवसांनंतर गावात जे इतर लोक राहिले होते ना, त्यांना सुद्धा या कारखान्याबद्दल कळलं आणि ते गेले तिथे काम करण्यासाठी. त्या कारखान्यात त्यांना चांगलं काम मिळालं, पण त्या कामाचा योग्य मोबदला देखील त्यांना मिळू लागला, म्हणजे पैसे मिळू लागले. आणि इकडे बायजा आणि सदोमा मात्र कसे तरी दिवस काढत होते. आता त्यांच्या घरात अन्नाचा एक दाणाही शिल्लक नव्हता, 1 रुपयाही नव्हता. बायजा सतत सदोबाला सांगत होती, विनवत होती की चला आपण त्या गावामध्ये जाऊया. पण सदोबा मात्र अजूनही कारखानाच या गावात येण्याची वाट बघत होता. आता मात्र बायजाचा नाईलाज झाला. तिला समजून चुकलं की हा काहीही करणार नाहीये, स्वतःची वृत्तीच सोडणार नाहीये. आपण जर याच्या भरोशावर राहिलो तर आपलं आणि आपल्या मुलीचं काही खरं नाहीये, नुकसान अटळ आहे. शेवटी बायजाने ना एक धाडसी निर्णय घेतला. तिने त्या मैत्रिणीला निरोप पाठवला की मी देखील त्या गावात कामासाठी येतेय, माझ्यासाठी त्या कारखान्यात तू काहीतरी काम नक्की बघ. बायजाचा हा निरोप ऐकून तिच्या मैत्रिणींनी तिला कारखान्यात लगेचच कामाची व्यवस्था केली. त्यानंतर लगेच 2च दिवसात बायजा आपल्या सगुणाला घेऊन त्या गावी जायला लागली. जायच्या आधी तिने सदोबाला सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल की आपणही या गावात कारखान्यात काम करूया तर तुम्ही नक्की या, मी तुमची वाट बघीन. पण सदोबा अजूनही त्या गावी गेलेला नव्हता. त्याला अजूनही आशा होती की आपल्यासाठी तो कारखाना ह्याच गावात येईल. तो आपल्या मनात म्हणतच होता, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, कशाला चिंता करायची. काय मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? मग यातनं आपण काय शिकतो की तुम्ही स्वतः 100% कष्ट केले नाहीत तर देव तुम्हाला काहीही देत नाही. असं फुकट कोणालाही काही मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कष्ट केले पाहिजेत, हो की नाही? आवडली गोष्ट? मग लाईक नक्की करा. बाय.